रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत, हे जे तुम्ही ब्लाउज बघत आहेत हेच ब्लाउज मी तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे। तर हे जे ब्लाउज आहे ते तुम्ही नीट लक्षपूर्वक बघा, किती मोठं ब्लाउज आहे आणि याला जी क्रॉस पट्टी आहे ती बघा, बरोबर मी 6 इंच उंचीला एवढी क्रॉस पट्टी त्याला लावलेली आहे। चला तर आपल्याला याच्यासाठी किती कापड लागणार आहे, तर 1.5 मीटर अस्तर आणि 1.5 मीटर आपलं मेन कापड आपण इथं घेतलेलं आहे। ब्लाउजची तयार उंची आपल्याला 18 इंच हवी, तर मी 19 इंचावर मार्किंग केलेली आहे। साडेसात इंच आपण शोल्डरचे माप घेतलेला आहे आणि 7.5 इंच आपण मुंडा घेतलेला आहे। शोल्डर व मुंडा 7.5 इंच आपल्याला घ्यायचा आहे। इथला माप आपल्याला घ्यायचा आहे छातीच्या चौथा प्लस 2 इंच। जाडीची छाती आहे 10 प्लस 2। आता हीच मार्किंग आपण खाली सरळ करणार आहेत। छान असा काटकोनमधून आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे, बॅक मुंड्याचा आकार। हे आपलं बॅक पार्ट झालेला आहे। आता आपण फ्रंट पार्टची मार्किंग करणार। फ्रंट पार्टसाठी बघा, मी 19 इंचावर बरोबर उंचीला मार्किंग केलेलं आहे। बाकी जे माप आहेत ते आपले बॅक प्रमाणेच आपण इथे टाकणार आहेत। 10 प्लस 2 आणि पाऊण इंच आपण टक्ससाठी ॲड केलेला आहे। 1 इंच आत घ्यायचा आहे फ्रंट मुंड्याच्या आकारसाठी। आपला इथं आकार देऊन झालेला आहे। आता आपण गडा रुंदी घेणार आहेत 3.5 इंच। उंचीला आहे आपला गडा बरोबर 6.5चा। आपण काटकोन तयार करत इथून छानपैकी असा गड्याचा आकार देऊन घेणार आहेत। अशा पद्धतीने गड्याचा आकार द्यायचा आहे। आता आपण काय करणार, शोल्डर पासून 15 इंचावरती मार्किंग करणार आहेत। ठीक आहे, आपण ही बरोबर 15 वर मार्किंग केली। आणि 15च्या मार्किंग पासून आपण 2 इंच अशी सरळ एक मार्किंग करणार आहेत। म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, इथं आपण आता क्रॉस पट्टीचा आकार देणार आहेत। 1 इंच आपण ह्या बाजूला मोजून घेतला, क्रॉस पट्टीचा आकार देऊन झालेला आहे, बघू शकता। आता आपण इथं टक्ससाठी बरोबर 10.5 वर पॉइंट लावलेला आहे आणि 4.5 इंच आपण अशा पद्धतीने आडवं मोजून घेतलेला आहे। आता हा जो काही टक्स आहे तो आपला टोटल मिळून 1.5 इंच असणार आहे। आता आपण बरोबर ह्या बाजूला अशा पद्धतीने 1.5 इंच मोजून घेतलेला आहे। 1 इंच वर घेतला आपण त्या टक्सपासून। दोन्ही बाजूला आपण 1.5 इंच मोजून घेत बरोबर एक टक्स आपण मार्जिनमध्ये क्रॉस केला। इथून 2.25 इंच आपल्याला घ्यायचा आहे मुंड्यातला टक्स। अशा पद्धतीने आपले हे 4 टक्सचं ब्लाउजची आपण मार्किंग इथं केलेली आहे। ठीक आहे, आता आपल्याला उंचीला परत इथं अर्धा ते पाऊण इंच वाढवायचं आहे। आता अशा पद्धतीने आपण जशी मार्किंग केली तसंच मी तुम्हाला इथं कटिंग करून दाखवत आहे। अर्धा इंच उतार द्यायचा आहे। दोन्ही बाजूला आपल्याला उतार द्यायचा आहे, फ्रंट आणि बॅकला। ठीक आहे, तो जो दिलेला नव्हता तो आपण आता देऊन घेतला। तशाच पद्धतीने आपण त्याला कट करणार आहोत। आता आपण हे फ्रंट पार्ट कट करणार आहेत। नीट लक्षपूर्वक बघा की मी कशा पद्धतीने कटिंग करून घेत आहे, असंच तुम्हाला देखील करायचं आहे। ओके, आता हे एक्स्ट्राचं आपलं पुढचं आपण कट करून घेणार आणि इथं आता आपण बरोबर क्रॉस पट्टीचा जो आकार दिला आहे, क्रॉस पट्टीच्या आकारापासूनच आपण 4 टक्सचं वरचं पार्ट कट केलेला आहे। ठीक आहे, आता ही एवढी आपली क्रॉस पट्टी निघालेली आहे। एवढी मोठी का, तर ते तुम्हाला ब्लाउज मी दाखवलेलेच आहे। इथं बाही 9ची तयार घ्यायची आहे, तर मी 10 घेतलेले आहे आणि इथं बाही घडीसुद्धा आपण 10 इंच घेतलेली आहे। ठीक आहे, 10 बाय 10चा आपण काटकोन तयार केला आणि इथं 4 इंचाचा उतार देत आपण बाहीचा आकार अशा पद्धतीने इथं देऊन घेतलेला आहे। आता आपण आतील आकार जो आहे तो सुद्धा इथं देऊन घेणार आणि मी कट करत असताना त्याला व्यवस्थित छानपैकी असा कट करणार आहे। बघा, आपलं बॅक, फ्रंट आणि स्लीव्ज सर्व पार्ट कटिंग झाले। आता मेन कापडवर देखील आपण याला कट करणार आहेत। आता मी हे जे ब्लाउज आहे त्याचे बघा स्लीव्ज जोडून घेतलेले आहेत। बॅक पार्ट जसा आहे तसं नेहमीप्रमाणे सिंपल असा गोलगडा घेऊन मी शिवून घेतलेला आहे। आता महत्त्वाचं आपलं हे आहे फ्रंट पार्ट। ठीक आहे, हे ब्लाउज तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे की एवढ्या उंचीचे सुद्धा ब्लाउज आपण शिवू शकतो। 18 इंच तयार उंचीला हवंय आणि खाली कट हवे ब्लाउजला, आजूबाजूला कट
तसंच पुढे देखील आपलं हे ओपन असणार आहे. फक्त आपली कंबर उंचीपर्यंतच आपण याला काच बटन करणार आहेत. बघू शकता किती सुंदर पप तयार झाला. जे आपण टक्स घेतले तेच एकदम छान असा पप आपल्या इथं तयार झाला. आता आपण ही जी क्रॉसपट्टी आहे ती अशा पद्धतीने बघा अस्तर आणि मेन कापड मी असं खालून वरून लावून घेतलेलं आहे आणि मेन जो आपला आहे फ्रंट पार्टचं पार्ट आपण ते मध्ये घेतलेलं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आता आपण याच्यावर डबल टिप टाकून घेतली. हे पार्ट असं आपल्याला करून घ्यायचं आहे. आता आपण काय करणार, याला बरोबर सारखं करून घेणार आहे. एक्स्ट्राचा जो कापड आहे अस्तरहून जास्तीचा तो कट केला. आता आपण क्रॉसपट्टी जशी फोल्ड करतो तसं फोल्ड करत आपण आता मात्र इथं खाली सरळ टिप टाकणार आहेत की जेणेकरून आपल्याला म्हणजे कमरपट्टी लावण्याची गरज आपल्याला इथं नाही आहे, कारण क्रॉसपट्टी आहे म्हणून. बघा अशा पद्धतीने पलटवून झाल्यानंतर आपली ही जी क्रॉसपट्टी आहे ती अशी तयार होते. इथं खाली आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. आता आपल्याला दोन्ही पार्ट बघा मी सेम पद्धतीने तयार करून घेतले. आय हुक पट्टी मी नेहमीप्रमाणे लावून घेणार आहे. जसं आपण नेहमी लावून घेतो त्याच पद्धतीने मी इथं आय हुक पट्टी लावणार आहे. बघू शकता तुम्ही आय हुक पट्टी आपली खूप मोठी येणार आहे, कारण ब्लाउजच जास्त उंचीचा आहे. पण आपण याला फक्त 5च काच करणार आहे. ब्लाउज आहे म्हाताऱ्या आजीचं, एकदम आजीबाईचं ब्लाउज आहे आणि त्यांना घागऱ्यावरचं हे ब्लाउज फुल एकदम लॉंग शिवून घ्यायचं होतं, म्हणजेच 18 इंच उंचीला. बघू शकता आपले दोन्ही पार्ट असे तयार झाले. बॅक आणि फ्रंट एकदम बरोबरच आलेलं आहे. उंचीला पण आपले कमी जास्तपणा इथं आलेले नाही आहे. तर आपण शोल्डर जोडून घेणार. दोन्ही आपण शोल्डर जोडून घेणार आहे छानपैकी आणि मग त्यानंतर आपण शोल्डर एकमेकांना जोडून बघणार आहेत. अशा पद्धतीने आपल्याला चारही पार्ट बघायचे आहेत. सारखे येत आहेत का, आपल्या इथं कमी जास्तपणा येतोय का, तर हो, आणि मग तो आपल्याला कट करायचा आहे. हे सर्व आपल्याला फिटिंग करण्याच्या आधी बघायचं असतं. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण बरोबर शेप असा देऊन घेतलेला आहे. आता इथं फ्रंट मुंड्याचा आकारसुद्धा आपल्याला बघून घ्यायचा आहे. आपला आकार व्यवस्थित आहे का, नॉर्मल शेप द्यावा असं वाटलं तर मी तिथं थोडासा असं शेप दिलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, नेहमीप्रमाणे आपण रेग्युलर जशी स्लीव्ज लावून घेतो तसेच मी इथं स्लीव्ज लावून घेणार आहे. इथं महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय दाखवायचं आहे की कट आपण कसे घेऊ शकतो. बरोबर क्रॉसपट्टीपासून मी असं चेक करून दाखवत आहे तुम्हाला. आता खाली आपल्याला बरोबर खालून आपण 3 इंचावर मार्किंग केलेली आहे. इथं बरोबर कमरेचा चौथा आहे 9 इंच, तोच मी इथं घेतला आहे. 36चं कंबर आहे आणि वरती बरोबर छातीचा चौथा घेतलेला आहे. ठीक आहे, कमरेचा चौथा आणि छातीचा चौथा आपण असं सरळ मार्किंग करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं दंडगेराचा निम्मे घेणार आहेत आणि दंडगेराचा निम्मेचा पॉईंट देखील आपण तिथं मॅच करणार आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने. आत्ता आपल्याला टिप टाकताना बघा कशी टिप टाकायची आहे, कारण आपल्याला कटवाला ब्लाऊज बनवायचा आहे. तर आपल्याला टिप टाकत असताना अशा पद्धतीने बाहीकडून सुरुवात करत आपला हा जो पॉईंट आपण दिलेला आहे 3 वरती खालून 3 इंच आणि कमरेचा चौथा आपण तिथं मोजून घेतला. आता इथून आपल्याला बरोबर सुई तिथंच थांबवायची आहे आणि कापड फिरवायचं आहे. नीट लक्षपूर्वक बघा, मी शिलाई क्रॉस न काढता रिटर्नमध्ये शिलाई घेतलेली आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा करायचं आहे. आता आपण असं इथं कट लावून घेणार कपड्याला. बघा, जिथून आपण कट घेणार आहे तिथून मी कट लावला. अजून थोडासा एक्स्ट्राचा कापड मी कट करून घेतलेला आहे, कारण आपण इथं कट घेणार आहेत. आता आपल्याला बरोबर अर्धा इंच फोल्ड करायचं, अजून अर्धा इंच फोल्ड करत आता हा जो काही आहे तो असा मस्त छोटासा असा आपला इथं कट तयार होतोय. इथं अशी टिप टाकायची आणि इथं स्क्वेअर बनवायचा आहे. बघा, सुई थांबवली, परत आपण फिरवलेला आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील आपण अर्धा इंच, परत अर्धा इंच, म्हणजेच टोटल मिळून 1 इंच कापड आपल्या आतमध्ये इथं फोल्ड आपण करून घेणार आहेत. अशा पद्धतीने सुंदर असा आपला छोटासा इथं 3च इंचाचा आपण कट ब्लाऊजला तयार केलेला आहे. आता मी हे ब्लाऊज असं पलटवून घेतलं शिद्यावर आणि बाहेरील देखील मी इथं कटवरती टिप टाकून घेणार आहे. बघू शकता किती सुंदर असा आपला कट तयार झालेला आहे. आता राहिलेलं ब्लाऊज आपण नेहमीप्रमाणे फिटिंग करणार, म्हणजेच एक्स्ट्राचे अजून आपल्याला जे टिप टाकायचे असतील तर त्या आपण इथं टाकून घेणार आहेत. कट मात्र तुम्ही बघू शकता, दोन्ही बाजूचे कट मी सेम पद्धतीने इथं तयार करणार आहे. अशाच पद्धतीने आता आपल्याला कटसाठी काय झालं, आपल्या ब्लाऊजला अल्टरची फिनिशिंग देता आली नाही, तर तीच फिनिशिंग मी इथं अशी देऊन घेणार आहे.
आता आपण ही अल्टरच्या फिनिशिंग नंतर काय करणार, आपण इथं अजून शेजारी बघा मी ज्या शिलाई मार्जिनच्या टिप आहेत त्यासुद्धा मी 2-2 3-3 टाकून घेतलेल्या आहेत. छानपैकी आपलं दोन्ही बाजूला कट घेतले गेले आणि संपूर्ण ब्लाऊज आपलं एकदम मस्त असं इथं तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण हे ब्लाऊज शिवून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर असा लुक आपल्या ह्या ब्लाऊजला आलेला आहे आणि एकदम लॉंग असं आपलं हे ब्लाऊज आहे. म्हणजेच बरोबर तयार 18 इंच उंचीला आपलं हे ब्लाऊज आपण शिवून घेतलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही सुद्धा ट्राय करा. एकदम यंग लेडीजसाठी सुद्धा तुम्ही हे ब्लाऊज शिवू शकता आणि म्हाताऱ्या लेडीजसाठी सुद्धा तुम्ही हे ब्लाऊज शिवू शकता. तर मैत्रिणींनो, शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला असेल, थोडासा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तसं चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओसोबत. धन्यवाद.